युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 210 कोटी रुपये देऊन अजित पवारचा केला घात. हो, हे न्यूज पूर्ण बघा. 210 कोटी दिले होते अजित पवारला मारण्यासाठी. कोण दिले कोण नाही, हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं कळणार. कारण 210 कोटी अजित पवारला ठार करण्यासाठी, त्याचा गेम करण्यासाठी, त्याला खतम करण्यासाठी दिले होते. कोण दिले होते सविस्तर बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघा. युट्यूब बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कमेंट करा. तुम्हाला माहित आहे 28 जानेवारी 2026 ला अजित पवार साहेबांचा घात हा बारामती तालुक्यामध्ये ब्लास्ट झाला. विमानातून विमान ब्लास्ट झालं, त्या कारणामुळे अजित पवारचा घात झाला. ते विमान ब्लास्ट करण्यात आलं की ऑटोमॅटिक ब्लास्ट झालं, याचं अजूनही रहस्य अजूनही लपलेलं आहे. पण 210 कोटी अजित पवारला मारण्यासाठी का दिले, का नाही, सविस्तर वृत्त आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. 210 कोटी, हे जे 210 कोटी आहे याचा इन्शुरन्स काढलं होतं विमानाच्या मालकानं, म्हणजे वेळसार कंपनीच्या मालकानं, विके सिंगनं. आपल्या विमानाचं जे विमान खराब होतं, त्याचं इंजिनचं काम निघालं होतं आणि ते विमानाचं जे इन्शुरन्स काढलं होतं ते अजित पवारला बारामतीमध्ये येण्यासाठी ते विमान बसण्यासाठी दिलं होतं. आणि ते विमान खराब असताना अजित पवारला बसण्यासाठी देत असाल तर त्याचं इन्शुरन्स अगोदर काढलं होतं. मग इन्शुरन्स का काढलं होतं? 2 महिन्याच्या अगोदर इन्शुरन्स काढलं होतं. म्हणजे हे प्लॅनिंग ना पुरा घात झालेला अजित पवारचा असं वाटून आलं. म्हणजे 2-3 महिन्याच्या अगोदर 210 कोटीचं इन्शुरन्स काढलं. आणि ते इन्शुरन्स का काढलं होतं, कोण काढायला लावलं होतं, कोणी सांगितलं इन्शुरन्स काढ म्हणून त्या विमानाचं. आणि ते 210 कोटी भेटल्यावर जो जुना चालक होता तो ट्रॅफिक मध्ये फसला होता, त्याचा पोट दुखत होता, तो आला नव्हता मेन चालक, त्याला किती पैसे भेटले आणि मेन चालक कोणाकोणाला भेटायला गेला होता, कोणाकोणाले नाही, हे सूत्राच्या द्वारे सगळं आपल्या चॅनलवरती माहित होणार. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या, जेणेकरून जे अजितदादांची जी पूर्ण माहिती आहे, घडामोडी आहे, आपल्या चॅनलवरती माहित पडणार. मला एकच सांगा, अजितदादाचा घात 2 ते 3 महिने सतत होऊन राहिले, घात करणारा सापडला नाही. कारण घात करणारा का सापडणार नाही, कारण जे आपल्या भारतातील म्हणा या महाराष्ट्रातील म्हणा, महाराष्ट्रातले पोलीस लोक आहे, सीबीआय सीआयडी यांनी चौकशी केली की नाही केली अद्याप मालूम नाही. पण गोष्ट हे समजून राहिलं नाही, वेळसार कंपनीच्या मालकाला विके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, त्याला मटन चिकन खाऊ घातलं, हे तर तुम्हाला माहितच आहे, सांगण्याची गोष्ट नाही. पण 210 कोटी हे का दिले आणि याचं इन्शुरन्स का काढलं, काय नाही, याचं वृत्त आपल्या चॅनलवरती माहित पडणार तुम्हाला. पण 210 कोटी नेमकं म्हणजे किती, 210 कोटी याचं इन्शुरन्स का काढलं, कोण काढायला लावलं, मोदीनं काढायला लावलं, बीजेपीतल्या काही कार्यकर्त्यांना काढायला लावलं, या शिवसेनेतल्या लोकांना काढायला लावलं, त्या सुमित्रा पवारने काढायला लावलं, या रोहित पवारने काढायला लावलं. कारण रोहित पवारचा आक्षेप आहे की 210 कोटी देऊन अजित काकांचा घात करण्यात आला, असे रोहित पवारांचं सूत्र आहे, त्यांचा आक्षेप आहे, त्यांचा आरोप आहे. आणि हा आरोप सिद्ध होईल का, नक्की कमेंट करून सांगा. कारण 210 कोटीची सुपारी देऊन अजित पवारला मारला गेलं. आणि अजित पवारला का मारला गेलं, 210 कोटी का देऊ दिले, कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, मी पूर्ण सविस्तर सांगतो. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 210 कोटी हे का दिले, कारण आपण तसे पैसे देऊ शकत नाही. कोणी एखाद्याला, आपल्याला शूटरला एखाद्याला मारायचं आहे, शूटरला सांगायचं आपल्याला काही अमक्याला मारायचं आहे, तर आपण त्याला असे पैसे देऊ शकत नाही. कारण कसं आहे, सरकार आहे, सरकार माहित पडते आणि ब्लॅक व्हाईटची व्हाईट करायला टाइम लागते. त्या कारणामुळं इन्शुरन्सच्या आधारे विके सिंगने इन्शुरन्स काढलं, त्याच्या आधारे 210 कोटी रुपये दिले. आणि जे अजित पवारला मारण्यासाठी 210 कोटी रुपये दिले आणि अजितदादाचा घात झाला. ज्या दिवशी अजितदादाचा घात होतो त्या दिवशी अशोक खराच्या अकाउंटला टपाटप पैसे पडतात आणि कोरोनाने पडतात. कोण पाठवले असेल ते पैसे, कोण नाही, अद्याप ही सीआयडी सीबीआय अजून चौकशी केली नाही. आणि एसआयटीच्या विभागात ही चौकशी गेलेली आहे आणि त्याची पडताळणी होऊन राहिलेली आहे. पण गोष्ट इथं संपत नाही, गोष्ट इथं संपत नाही. अजित पवारला 210 कोटी ही जे सुपारी दिलेली आहे, ही कोण दिली होती, कोण होता मध्यस्थी आणि काय गरज होती त्याला सुपारी देण्यासाठी, अजित पवारला ठार करण्यासाठी. आणि नेमकं हा प्लॅनिंग आहे की खुर्चीसाठी करत होते का, अजितदादांनी अगोदर म्हटलं होतं
की माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केलेला आहे आणि हा आरोप आम्ही फेटाळू शकतो, माझ्यावर आरोप करत आहे आणि बीजेपीच्या सरकारच्याच अंगावर सिंचन घोटाळा भरपूर आहे आणि त्यांच्या फाईला, भ्रष्टाचाराच्या फाईला माझ्या जवळ आहे असे अजित पवार सांगत होते. त्या कारणामुळे नसेल तर अजितदादाचा घात केला. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा. म्हणजे अजितदादाचा ह्या कारणामुळे घात झाला असेल का? कारण सिंचन घोटाळ्याचे आरोप अजितदादावर केले होते आणि अजितदादाने ते आरोप फेटाळले, याची दक्षता घेतली आणि त्या कारणामुळे अजितदादाने म्हटलं की मी कुठलाही एकही रुपयाचा घोटाळा केला नाही, सगळा घोटाळा बीजेपीतल्या म्हणजे संत्र्यांनी केलाय असं त्यांनी म्हटलं. मग काय असं म्हटल्यानेच अजितदादाचा घात केला असेल का? ह्या कारणामुळे अजितदादाचा घात केला का? आणि असं झालाय का अजितदादा अरे बापा याच्या पाशी पुरा आपला काळा चिट्टा आहे, या काहीतरी उघड करून देत, फाईल याच्या पाशी उघड करून देत, त्या कारणामुळे अजित पवारला 210 कोटी घेऊन विकेसिंगला 210 कोटी घेऊन विमानाचं इन्शुरन्सच्या नावानं अजितदादाचा गेम केला असं वाटते का तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.